नमस्कार. मेकअप आर्टिस्ट कोर्स करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का? आणि मेकअप आर्टिस्ट कोर्स केल्यानंतर त्यामध्ये करिअर नक्की आहे का? किंवा मेकअप आर्टिस्टच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे का? तर ह्याचे सर्व उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. पहिलं तर मेकअप आर्टिस्ट तुम्ही क्लास करण्यासाठी इंटरेस्टेड आहात तर तुमची जे इन्व्हेस्टमेंट आहे तर ते तुम्हाला 1-1.5 लाखापर्यंत तुम्ही पकडून चाला. म्हणजे तुमची व्हॅनिटी असेल, शूट्स असतील आणि बाकीचं जे आउटफिट आलं ज्वेलरी ते पकडून जोपर्यंत तुम्ही क्लास केल्यानंतरही तुम्हाला क्लास करण्यापासून ते क्लास झाल्यानंतर पण तुम्हाला 1 ते 1.5 लाखाचं तुम्ही पकडून चाला. तर यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. तर करिअर करू शकता, नाही असं नाही, करू शकता करिअर, पण त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट खूप करावी लागते. आणि स्ट्रगल हे सोपं आहे का मेकअप आर्टिस्टचं? तर अजिबात नाही. ठीक आहे. तर विषय असा आहे की तुम्ही जेव्हा क्लास करता तर तुमचा क्लास हे कसा असतो तर त्याचं ड्युरेशन वेगळं असतं, प्रत्येकाचं ड्युरेशन वेगळं असतं, क्लासची फीज वेगवेगळी असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कस्टमर वेगवेगळे भेटणार असतात. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक एक पॉईंट घेऊन मी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं की कसं असतं की जो कोर्स तुम्ही बघताय तो कोर्स तुम्ही म्हणजे कुठे करणार आहेत हे कसं तुम्ही ठरवता आहे. तर असं नाही की करायचं आपल्याला की ज्याचे खूप फॉलोअर्स आहेत किंवा ज्याचे काहीच नाहीत फॉलोअर्स. तर याचे काहीच फॉलोअर्स नाही म्हणून तुम्हाला म्हणून पण क्लास नाही करायचा आणि किंवा अरे याचे तर खूप फॉलोअर्स आहेत मग करायला पाहिजे आपण, तर असंही नाही आहे. वेगवेगळे आता सांगते की ज्याचं चांगलं काम आहे, ज्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे तो सोशल मीडियावरती थोडं ॲक्टिव्ह असेल असं पण नाही आहे. ठीक आहे. तर असंही असू शकतं की त्यांचं काम चांगलं आहे. ठीक आहे. त्यांचे टेक्निक्स चांगले आहेत, त्यांचं शिकवणं चांगलं आहे, तिथं तुम्हाला प्रॅक्टिस चांगली मिळते, पण त्यांचं पेज तुम्ही बघितलं तर तुम्हाला तिकडे फॉलोअर्स त्यांचे जास्त नाही दिसणार, पण त्यांचं काम चांगलं असतं. तर ते हे आपण कधी बघू शकतो? जेव्हा आपण समोरासमोर ह्या गोष्टी बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतात. आणि असं पण नाही आहे की त्याचे काहीच फॉलोअर्स नाही आहेत, नवीन आहे तो, मग म्हणून आपण मग तसा विचार की बाबा असं की याच्याकडे असू शकतं. पण जेव्हा तुम्ही स्वतः काम बघता तेव्हा तुम्ही डिसाईड करायचं की तुम्हाला कोणाकडे क्लास करायचा आहे किंवा ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत आणि त्यांचं सगळं चांगलं आहे म्हणून तुम्ही तिकडं, किंवा सगळे लोक जातात ते म्हणून पण नाही जायचं आहे तुम्हाला. तर मेन म्हणजे तुम्हाला काम बघायचं आहे. कधी कधी कसं होतं की एखादी आर्टिस्ट असते ती मोठ्या कोणत्या त्या आर्टिस्टकडे जाऊन क्लास करून येते आणि थोडीशी कमी प्राईज आपल्या इथे ठेवून तुम्हाला ती क्लास प्रोव्हाइड करते. ठीक आहे. तर विषय कसा असतो माहिती का, तिने चांगल्या ठिकाणी क्लास केला याचा अर्थ असं नाही की तिला सगळं समजलं आहे, तिला सगळं येतं असं नसतं. तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करणार असता तुम्ही त्याच्यामध्ये करिअर म्हणून जर बघत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की चांगला अनुभव असणार आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ जिथे जास्त भेटणार आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लास करा. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी 1-1.5 लाख रुपयाच्या आसपास तुमच्याकडे असतील तर तुम्ही मेकअपच्या फील्डमध्ये येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग आता क्लास केल्यानंतरचं पुढे जाऊन काय आहे. ठीक आहे. पुढे जाऊन तर असं आहे की क्लास केल्यानंतर आपल्याला लगेच काय म्हणू ऑर्डर येतील असं नाही आहे. तर त्यासाठी पण खूप स्ट्रगल करावं लागतं आहे आपल्याला की आपला पोर्टफोलिओ होतो, त्याच्यानंतर आपलं सर्टिफिकेशन झालं, क्लास संपलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला त्यात सातत्य राखणं गरजेचं आहे.